तर पुण्यामध्ये सुद्धा पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्या सोबत। मंदार, पुण्यातील मानाचा 5वा गणपती केसरीवाडा जो लोकमान्य टिळकांनी स्वतः स्थापन केला तो गणपती पुण्यातील या अलका चौकामध्ये दाखल झालाय। ढोल ताशांचा या ठिकाणी गजर होतो आहे, भगवा ध्वज नाचवला जातो आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। 5वा मानाचा गणपती केसरीवाडा, त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मंडळाचा गणपती आणि त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि या सगळ्या मिरवणुकीमध्ये आपण मोठ्या संख्येने भाविक पाहतो आहोत। पुण्यातील मानाच्या पहिल्या 4 गणपतींचं विसर्जन होत आलेलं आहे। पहिल्या 3 मानांच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। 4था मानाचा गणपती पोहोचलेला आहे विसर्जनासाठी आणि 5वा मानाचा हा केसरीवाडा जो लोकमान्य टिळकांनी स्वतः सुरू केला। लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यामध्ये जो 10 दिवस उत्सव चालतो तो या केसरीवाडा गणपतीचा आणि तो केसरीवाडा गणपती या अलका चौकामध्ये दाखल झालेला आहे। मोठ्या संख्येने लोकांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दरवर्षी पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळते आणि पुन्हा चर्चेचा विषय बनते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालते आणि यावर्षी तरी लवकर विसर्जन व्हावं, विसर्जन मिरवणूक जास्त काळ लांबू नये यासाठी मानाच्या 5 गणपतींनी आणि त्यानंतर दगडूशेठ गणपती मंडळासारख्या प्रमुख मंडळांनी भूमिका घेतली आहे लवकर विसर्जन करण्याची आणि त्या भूमिकेनुसार आपण पाहतो 5वा मानाचा गणपती या अलका चौकामध्ये दाखल झालेला आहे। थोड्या वेळामध्ये विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होणार आहे आणि त्यानंतर सर्वांचं आकर्षणाचं केंद्र असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या अलका चौकामध्ये दाखल होणार आहे। अगदी यामिनी, धन्यवाद मंदार या सगळ्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।